लाडकी बहीण योजना अतिशय बारकाईने आम्ही राबवलेली आहे। साधारणपणे 2,40,00,000 पेक्षा अधिक महिलांपर्यंत आज या योजनेचा लाभ पोहोचत आहे आणि ही योजना सुरू झाल्यापासून त्याची चांगल्या पद्धतीने स्क्रुटिनी करणं, 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे, 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या माता भगिनींचे फॉर्म भरून घेणं, ते ऑनलाईन करणं, आधार सीडिंग करणं, अशा पद्धतीने ते केलं गेलेलं आहे। आम्ही सुरुवातीपासून एक गोष्ट म्हणत आलो की 2.5 कोटीपर्यंत लाभार्थी हे मॅक्सिमम असू शकतात आणि त्या पद्धतीनं जर आपण बघितलं तर रजिस्ट्रेशन मध्ये सुद्धा आम्ही शेवटचं डीबीटी ज्यावेळेला केलं त्यावेळेला 2,34,00,000 महिलांना आम्ही डीबीटी केलेलं होतं। म्हणजे साधारणपणे त्या आकड्याच्या आपण जवळपास आहोत। त्यामुळे त्या पद्धतीनं आपण हे केलेलं आहे। मला वाटतं मुख्यमंत्री मोदयांनी त्या दिवशी सुद्धा पत्रकारांसोबत संवाद साधताना काही वर्तमानपत्र आणि पत्रकारांनी त्या संदर्भातली त्यांना विचारणा करण्यात आली, त्यावेळेला त्यांनी हे सांगितलं की जे बजेट सेशन होईल, पुढचं बजेट सेशन होईल, त्यामध्ये जे 2100चा लाभ हा महिलांना आम्ही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये कबूल केलेला आहे, त्या संदर्भातली जी काही योग्य ती घोषणा आहे ती केली जाईल। आता 1500चा लाभ आहे आणि जे लाभार्थी आहेत, जे व्हेरीफाईड झालेले आहेत, ज्यांना गेल्या महिन्यांपासून तुम्हाला आताच काही दिवसापूर्वी नोव्हेंबर महिन्याचा म्हणजे 17वा हप्ता जमा झाला। आता त्याचबरोबर तुम्हाला आता 18वा हप्ता पण जमा होत आहे। त्याचबरोबर लाडकी बहीण तुम्हाला एक गुड न्यूज सुद्धा आहे, तुम्हाला जानेवारीपासून 2100 रुपये हप्ता चालू होण्याची दाट शक्यता आहे। कारण मंत्रिमंडळ बैठकीत लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपये हप्ता करण्याची एकदम मोठी बैठक चालू आहे। त्यामध्ये लाडक्या बहिणीला लवकरच गुड न्यूज भेटणार आहे। लाडक्या बहिणीला आता 1,500 वरून 2100 रुपये हप्ता करण्याचे सरकारचा निर्णय चालू आहे। याबद्दल जर काही नवीन अपडेट आली तर सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहण्यास मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांना ही नवीन अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे। चला मग लाडक्या बहिणींनो, भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।